उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. या सोलापूर शहरावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्याला वटणीवर नाही आलं तर वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नाही. मी गरीब घरातला आहे, पण चांगल्या चांगल्याला वटणीवर आणायची माझ्यामध्ये हिंमत आहे, लक्षात ठेवा. त्या दलाल बडव्यांना संपवून टाका. आमचं मतदान, आमचं मत ईव्हीएमच्या माध्यमातून तुम्ही जर चोराचा प्रयत्न केला, कुठं गडबड दिसली, भीम सैनिकांनो 1 मिनिटाचा विचार करू नका, तिथं ठोकून काढा हरामखोरांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा आज बघत असेल आणि रडत असेल, माझा दिलेला ही संविधान, ही भडवे, ही हरामखोर सगळं संपवलं. आता काय तुमच्या आईच्या नवऱ्याला करू का मतदान मी तिकडे जाऊन? मतदान चोरी करायचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला जाग्यावर नेस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. करू द्या. आपला बाप इथं बसलाय, बापासमोर शपथ घ्या. आपल्या वंचित बहुजन आघाडीचं सरकार येऊ द्या. बाळासाहेब आंबेडकर तुम्ही संघर्ष करा आणि ही जी झालेलं खासगीकरण आहे ही रद्द करा. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून द्या. ह्यांना एका दिवसामध्ये वटणीवर आणतो. एका दिवसात. लाज असेल ना, लाज, एका बापाची औलाद असेल तर ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या रोजंदाराला कायम करणार नाही तर तुम्ही 2 बापाची औलाद आहे. पाण्याची व्यवस्था अजून पण करून दिली नाही या बडव्यांनी. अरे तुम्ही निवडून कशाला येता रे? बांगड्या तर घाला, दम नाही शिलता. पाणी बाबासाहेबापासून ते आजपर्यंत आपल्याला संघर्ष आहे पाण्याचा. तुम्ही समजून घ्या माझ्या भावना. राज्य केलेल्या राज्यकर्त्यांनो, ही स्टेज आहे, बोलू शकत नाही मी. रे बाबा, अरे आम्हाला रस्ता, लाईट, पाणी यासाठी झगडावं लागते. आज मी कुणालाही सोडणार नाही. आज मला टाइम घेतलाय, मी साहेबांना विनंती केली. प्रकाश आंबेडकर यांची सोलापुरातील सभा. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी तुफान गाजवली. आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. क्रमांक 1चे अधिकृत उमेदवार सुहास सावंत यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करायचे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. यावेळेस प्रभाग क्रमांक 1 मध्ये क्रांती घडणार म्हणजे घडणार. भाजपचे दलाल बडवे पळून जाणार म्हणजे जाणार. लाईव्हला ऐकत असतील, ऐकतच असतात तुम्ही, ऐका बडव्यांनो. आता साहेब मी आमच्या गल्लीमध्ये सगळ्या महिलांना तयार करतो, तो मिळून जाऊ म्हणलो. महिला म्हणल्या नको बाबा, खुर्ची भेटणार नाही, लवकर जातो. साहेब तुमच्यावर असं प्रेम आहे. मी म्हणलो थांबा आपण मिळून जाऊ. नाही रे बाबा, साहेबाला बघायचं आहे. लक्षात ठेवा, आज मी कुणालाही सोडणार नाही. आज मला टाइम घेतलाय, मी साहेबांना विनंती केली. आजपर्यंत सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या प्रस्थापितांनी राज्य केलं त्या प्रस्थापितांना माझा एक प्रश्न आहे. अरे प्रस्थापितांनो, किती दिवस गरिबांचा छळ करणार भडव्यांनो? तुम्ही गरिबांचा, या सोलापूर शहरातील सर्व जाती धर्मांचा उपयोग करून तुम्ही फक्त स्वतःचे घर भरला आणि आम्हाला काय दिले? आजपर्यंत आम्हाला रस्ता, लाईट, पाणी यासाठी झगडावं लागते. आज नवीन टेंडन्सी निघाली पैशाची. लय पैसे आहे ती भाजपच्या उमेदवाराकडे, लय आहे ती. चर्चा चालू आहे, पैसे भरपूर आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला पैशांनी संपवणार. तुम्ही संपणार आहे काय सांगा? पैसे घेऊन, पैसे घेऊन आपला पक्ष संपवणार आहे का?
जलाल भडव्यांना संपवून टाका. ह्याच्यानंतर रमाबाई आंबेडकर नगर, सम्राट चौक, हनुमान नगर, मध्यवस्तीचा नाद केला नाही पाहिजे या भडव्यांनी. सोलापूर सर्व सिव्हिल हॉस्पिटल आहे. आज आपण सगळेजण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जातो, पण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सिटी स्कॅन करायला मशीन नाही, गोळ्या नाही, एक्सरेची मशीन नाही. अरे माझं तोंड लय खराब आहे, आता मी साहेबासमोर बोलू शकत. तुम्ही समजून घ्या माझ्या भावना. राज्य केलेल्या राज्यकर्त्यांनो, ही स्टेज आहे, बोलू शकत नाही मी. लय उघडा रे बाबा. अरे तुम्ही आरोग्याची सेवा दिली नाही. 40-50 वर्ष झालं पाण्याची पाईपलाईन टाकते तीच म्हणाली, ते अजून टाकते तीच. 8 दिवसाला पाणी. बाबासाहेबापासून ते आजपर्यंत आपल्याला संघर्ष आहे पाण्याचा. पाण्याची व्यवस्था अजून पण करून दिली नाही या भडव्यांनी. अरे तुम्ही निवडून कशाला येता हो रे? बांगड्या तर घाला, दम नाही शिलतात. माझ्यासारख्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या. या सोलापूर शहरावर राज्य करणाऱ्या राज्यकर्त्याला वाटणीवर नाही आलं तर वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता नाही. सोलापूर महानगरपालिका, आपल्या या भागामध्ये महानगरपालिकेचे कामगार आहेत साहेब. संपूर्ण आयुष्य गेलं हो काम करून, अजून सुद्धा कायम झाले नाहीत. संपूर्ण आयुष्य गेलं. या सोलापूर शहराची घाण काढून काढून माझ्या या भागातील लोकांचं आयुष्य गेलं, कायम झाले नाहीत, रडत्यात. अजून सुद्धा किती तर लोक 20-30 वर्ष झालं कायम नाहीत. अहो आम्ही या सोलापूर शहराची एवढी घाण काढतो. तुम्हाला जर लाज असेल ना, लाज, एका बापाची औलाद असेल तर ह्या सगळ्या महानगरपालिकेच्या रोजंदाराला कायम करणार नाही, तर तुम्ही 2 बापाची औलाद आहे. सर्वात महत्वाचं काम या भागातील सफाई कामगार करतात, परंतु अजूनही त्यांना पगार भेटत नाही. घंटागाडीवर कामगार आहेत. या भागातील लोक घंटागाडीवर कामगार आहेत. साहेब 4-4 महिने पगार होत नाही हो. घंटागाडीवर काम केलं, 4-4 महिने पगार होत नाही. गरीब आहेत, गरीब. कसं जगायचं? कुणाकडे न्याय मागायचा? न्याय मागायला गेलं तर धाम देतात, तुला कामावरून काढतो. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून द्या. ह्यांना एका दिवसामध्ये वटणीवर आणतो, एका दिवसात. या सोलापूर शहरामध्ये सुलभ शौचालय आहेत. असली घाण अवस्था आहे. मी फक्त वाट बघत होतो कधी एकदा निवडणुका येतात. तुम्ही एक वेळ चान्स द्या मला. माझ्या जमलेल्या माता भगिनींनो, माझ्या मायबाप जनतेनो, मी गरीब घरातला आहे, पण चांगल्या चांगल्याला वटणीवर आणायची माझ्यामध्ये हिंमत आहे, लक्षात ठेवा. आज आपण बघतो किती महागाई आहे. 1000 रुपये घेऊन गेलं तर 1 मिनिटात संपत आहेत. आणि तुम्हाला लाडकी बहिणीच्या नादाखाली 1,500 रुपये द्यायलेत. 1,500 रुपये घ्या आणि इकडून 2,000 द्या. ही 1,500 रुपये तुम्हाला जी द्यायला ना, लक्षात ठेवा, त्यांच्या बापाचे देण आहेत, ही तुमच्याकडून घेऊन द्यायलेत. तुम्ही उगा खुश होऊ नका. ह्याने 1,500 रुपये द्यायलाय, त्यानं 1,500 रुपये द्यायलाय. अरे तुझ्या बापाची जमीन कोण द्यायला का भडव्या? आणि सगळ्यात महत्वाचा विषय, आपलं जे आरक्षण आहे, आपलं जे आरक्षण ह्याने आतापर्यंत निम्म संपवल्यात. कसं? खाजगीकरण करून. रेल्वे खाजगीकरण केली, विमान सेवा खाजगीकरण केलं, BSNL खाजगीकरण केलं. आपल्या वंचित बहुजन आघाडीचं सरकार येऊ द्या. बाळासाहेब आंबेडकर तुम्ही संघर्ष करा आणि ही जी झालेलं खाजगीकरण आहे ही रद्द करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मा आज बघत असेल आणि रडत असेल, माझा दिलेलं ही संविधान, ही भडवे, ही हरामखोर सगळे संपवलेत. अरे बाप रे, माझ्या तोंडात लय घाणघाण शब्द आल्यात, मी लय कंट्रोल करालो. समजून घ्या. आपलं आता अबकडचं SCचं आरक्षण पण साहेब
ती पण आरक्षण संपवले तो. आता आपण सुहास सावंतनी कार घेतला मग आता माझं आरक्षण बंद म्हण. का रे बाबा, मी माझ्या कष्टाने घेतलो. हा, आता जसं आपल्या प्रत्येक कुटुंबातले असं कोण थोडं सुधारलं की यांचं आरक्षण बंद करणार. मग असल्या दलाल भडव्यांना तुम्ही मतदान करणार आहे का? आपलं आरक्षण संपवलं त्यांनी. मी गडबडीत बोलत असतो. मी आज तुम्हाला शांतपणे सांगालो, किती पण पैसे देऊ द्या, किती पण काय पण करू द्या, आपला बाप इथं बसलाय, बापासमोर शपथ घ्या. आणि लक्षात ठेवा, आपले 22च उमेदवार आहेत. 22 पैकी काही भागामध्ये अशी चुरस लागली आहे, झोप ही नाही झोप. आता सगळे लाईव्हला बघायला मला माहिती आहे. बघा रे, तुम्ही बघाच. तुम्हाला ही जनता आता ही माझ्या आया बहिणी आहेत सगळ्या. तुम्ही जावा, कुठं पण जावा. मी इथून सांगतो, साहेब नाराज होऊ नका. पैसे ले झाले तो त्यांच्याकडं, जावा तुम्ही, बिंदास जावा. मी बघतो. तुम्हालाच करणार आहे म्हणा, सांगा मतदान तुम्हालाच. ए बाबा, तुझ्याशिवाय कुणालाही नाही, कुणाला नाही, तुलाच रे बाबा. मतदान केलं, मतपेटी उघडली, म्हणले पाहिजे काय मावशी बोलली होती रे बाबा. हा, अशा पद्धतीने तुम्ही राहा. आणि साहेब, या भागामध्ये मी आमचे 700 मतं या रमाबाई आंबेडकर नगरचे माझं स्वतःच माझ्या बायकोचं पण मत तिकडे पाठवले 4ला. आता काय तुमच्या आईच्या नवऱ्याला करू का मतदान मी तिकडे जाऊन? अरे भडव्यांनो, किती ठिकाणी राजकारण करणार आहो रे. लक्षात ठेवा, मतदान चोरी करायचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला जाग्यावर नेस्त नाबूद केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा, आमचं मत ईव्हीएमच्या माध्यमातून तुम्ही जर चोराचा प्रयत्न केला, कुठं गडबड दिसले, भीम सैनिकांनो 1 मिनिटाचा विचार करू नका, तिथं ठोकून काढा हरामखोरांना. बाप बसलाय. साहेब, तुम्ही आहे ना आमच्या पाठीशी? पप्पानी सांगितले, पप्पानी, हरामखोरांनो ईव्हीएमच्या माध्यमातून जर घोळ केलो, माझा पप्पा इथं माग तुम्हाला. या सरकारने साहेब, या आसमानात ज्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांचं नाव बदनाम करण्याचं काम केलेलं आहे. लक्षात ठेवा. अरे येणार रे भैया, यावेळेसची आंबेडकरी जनता येडी नाही. ह्यांनी किती पण काय पण करू द्या, तुम्ही फक्त एकच ठेवा, आपले बाप, आपला पक्ष आणि आपली गॅस टाकी. आणि गॅस टाकी अशी उडवून टाका, त्याने अक्षरशः सोलापूर शहरातून आहे ना 2-3 महिने इकडे फिरकलं नाही पाहिजे. ए जाऊ दे रे बाबा, तिकडले लोक डेंजर आहे, ती किती एवढ्याच काढले मला, असं म्हणले पाहिजे. त्यामुळं, आणि साहेब, आजपर्यंत आम्हाला कोणच कर्ज देत नाही हो. कर्ज घ्यायला गेलं ना, असं वाटतंय की आम्ही पाकिस्तानवरून आलो. बाहेर उभा राहा, तुझं सिव्हिलच खराब आहे, तुझं हेच आहे. का रे बाबा, 1000 कोटीचं कर्ज एका मिनिटामध्ये तुम्ही माफ करता. आमच्या मायबाप जनतेला 10-20 लाखाचं कर्ज द्या की रे, द्या, पुण्याचं काम करा. ह्यांनी काय देणार नाहीत, आपल्याला घ्यावं लागणार आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निवडून द्या तुम्ही. या प्रभाग क्रमांक 1 राहू द्या, 4 राहू द्या, 5 राहू द्या, किंवा सोलापुरातील कोणी राहू द्या, सगळ्यांच्या कर्जासाठी सुहास सावंत लढणार आणि सगळ्याला लोन घेऊन देणार. आणि राहिला माझ्या पॅनल मधल्या विषय बॉसचा. बॉस जरा उभा राहा, बॉस उभा राहा जरा. सगळे म्हणले बॉस संपलाय. हा, तुम्हारे बस की बात नहीं, रई बॉस को हटाना. आणि रई बॉसनी काम केलं नाही, चर्चा आहे. का बरं केलं नाही? कारण
रवी बॉसने भाजपच्या नेत्यांनी बाबासाहेबाबद्दल अपशब्द बोलला होता, त्यामुळं त्या भाजपच्या नेत्यावर कडाडून टीका केल्याबद्दल रवी बॉसला निधी दिला नाही आणि आपल्या भागामध्ये विकासच झाला नाही. आणि फिरून काय सांगतात, रवी बॉसनं काम केलं नाही. लक्षात ठेवा, बॉस सगळेजण बीजेपीचं तिकीट मागण्यासाठी कसलं कसलं करलेत तुम्हाला माहिती ना. मला द्यावा तिकीट द्या, हो काय करू साया, काय करू तुम्ही सांगा, ते करतो पण मला तिकीट द्या. मी आता ती भावना व्यक्त करू शकत नाही, पण तुम्ही समजून घ्या. पण रवी बॉसनं काय केले, ए जा बे तुझं तिकीट घेऊन तिकडच, तुझं तिकड कमळाचं तिकीट घेऊन तिकडच जा. मी हारलो किंवा जिंकलो पण बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष आणि त्यांचे वंचित बहुजन आघाडी म्हणून घेऊन लढतो म्हणून बॉसने केलं. आता मी संपवतो, फक्त एक घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा. मतदान बरोबर आले, आवाज ऐकून बरोबर. लीड डिपॉझिट जप्त झाले, डिपॉझिट जप्त म्हणजे जप्त. आणि मतदान करताना सांगतो 4 पेट्या असतात, इथे एक मशीन 2 3 4, चारी मधलं इथलं गॅस 2 3 4 चारी. घाबरायचं नाही, विचारायचं येड्यात काढते ते, हे दाब ते दाब, डोळ्याने बघायचं गॅस टाकीचं आहे का, सगळ्याला माहिती आहे. गोंधळून जायचं नाही. 4 मशीन असतात, 4 मशन्यामधल्या चारीच्या चारी गॅस टाकी दाबायचं आणि स्फोट करून टाकायचं. त्यामुळं इथं जमलेले माझे पोलीस बांधव आहेत, पोलीस बांधवांसाठी साहेब, या आमच्या शहरामध्ये पोलिसांच्या वसाहती आहेत. तुम्ही जर बघितलो ना, अक्षरशः पोलीस बांधव भाड्याने राहतात. बघा इथे पोलीस वसाहत आहे, भूत बंगला झालाय, भूत बंगला. माझ्या पोलीस बांधवांसाठी आवाज उठवणारा कोण तर पाहिजे. नुसतं ड्युटी 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 पोलिसांना कुठं आहे, या कॉल आलं की इकडं हजर व्हा. अरे त्यांनी पण माणसं आहेत, सरकारचा त्यांच्या दबाव असल्यामुळे त्यांनी काय बोलू शकत नाहीत. त्यांच्या पण मनामध्ये वंचित बहुजन आघाडी, लक्षात ठेवा. आणि आपल्या भारतीय संविधानाला संपवणाऱ्या या सगळ्या पक्षाला संपवून टाका. आता बाहेरचं एक नगरसेवक आले, तिकडं लोकांनी निवडून दिलं, त्यानं पण इकडं चालाय, तिकडले पण इकडंच. आम्ही काय करावं रे बाबांनो, काय करावं आम्ही सांगा. लाज लज्जा शरम काय आहे का नाही. सरळ गल्ली बळात फिरवले ती, मत करा, काय पण केले नाहीत, काहीच नाही. मावशी बाबासाहेबाचं ही आहे, मी ही आहे, मी भीम सैनिक आहे. नकली भीम सैनिक आहेत सगळे, नकली. त्यामुळे सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. प्रकाश आंबेडकर तू मागे बडो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन्ही हात वरी करा आणि उठा उठा उठा, सगळेजण गच्चून घोषणा द्या. अरे जय भीम, छत्रपती शिवाजी महाराज की, बसवेश्वर महाराज की, येळकोट येळकोट. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, सिद्धेश्वर महाराज की. अरे जय भीम. धन्यवाद सुहास. महाराष्ट्र असं म्हणतात ना, भाषण काढण्यासाठी धाडस लागतंय, तसं काम करण्यासाठी धाडस इच्छाशक्ती लागते. ही वंचित बहुजन आघाडीची सभा सोलापूरमधील कशी वाटली, ह्या व्हिडिओबद्दल आपलं मत काय, कमेंट करून कळवावे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील.